हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी पुष्पा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर. किती वाजलेले आहेत बघू शकता. 4:30 वाजलेले आहेत. आज वार आहे सोमवार. आम्ही चाललेलो आहे आज आमोशाला. आज आमोशा आहे. आम्ही चाललेलो आहे आप्पाच्या वाडीला. चला तर मी तुम्हाला हलसिद्धनाथाचं दर्शन घडवून आणते. चला तर आपण आता घरातनं निघलेलो आहे. आमच्या कागलमधून जवळच आहे, 10-12 किलोमीटर असेल. आमच्या कागलचा हायवे असा आहे, मी दाखवत आहे तुम्हाला. या पद्धतीने हायवे आहे. आजूबाजूला सर्व शेती आहे. आमच्या कागलची दूधगंगा नदीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा टोल नाका आहे. चला तर मी आमच्या कागलची दूधगंगा नदी तुम्हाला दाखवते. नदी आमच्या घरापासून एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. एवढ्या जवळ नदी असूनसुद्धा पुराच्या वेळी कधीही कागलला धोका नसतो. नदीच्या पलीकडे कोगनोळी हे गाव आहे. खूप सुंदर असं आमचं कागल गाव आहे. आप्पाच्या वाडीला आमोशाला भरपूर लोक येतात. खूप जागृत देवस्थान आहे ते. हे पहा, आमच्या कागलची दूधगंगा नदी मी तुम्हाला दाखवत आहे. नदीच्या पलीकडं कर्नाटक राज्य चालू होतं व नदीच्या इकडं महाराष्ट्र, असं त्या बाँड्रीवरच ती नदी आहे. हा टोल नाका आहे, कोगनोळीचा टोल नाका आहे. हा खूप मोठा टोल नाका आहे. हायवेला आजूबाजूला झाडे लावलेले आहेत. हायवेच्या मधोमध सुद्धा झाडं आहेत.
खूप उंच असं ते मंदिर आहे. इथं भाकणुकीच्या वेळी खूप गर्दी असते. वर्षातून 2 वेळा यात्रा असते. पाडव्याला व दिवाळीच्या वेळी अशी 2 वेळा यात्रा असते. या खांबाला टेकून भाकणूक सांगितली जाते व इथली जी भाकणूक आहे ती खरीच होते. हे पहा, मी तुम्हाला हलसिद्धनाथाचं दर्शन घडवून आणत आहे. आता इथून वर आले की गणपतीची खूप सुरेख मूर्ती आहे इथे. हे असे ढोल असतात जे यात्रेच्या वेळी काढले जातात. हे पहा, असा सबिना असतो देवाचा. तसेच इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण खूप छान आहे व हा शेड आहे ना, ह्या शेडखालीच महाप्रसाद असतो. आज पण महाप्रसाद होता, पण 12 ते 3 या वेळेतच महाप्रसाद असतो. मंदिराचा आजूबाजूचा परिसर असा आहे. खूप समाधानी वाटते इथं आल्यावर. आम्ही आलेलो त्यावेळी पण भरपूर गर्दी होती. यात्रेच्या वेळी तर खूप गर्दी असते. तसेच छत्र्या, ढोल, घोडी असा खूप देवाचा सबिना बघण्यासारखा असतो. व इथं जी भाकणूक सांगितली जाते ती खरीच होते. पुढील 50 वर्षाचं भविष्य आधीच सांगितलं जातं. इथून आपण हलसिद्धनाथांचं अनेक मंदिर आहे त्या मंदिराकडे जाणार आहे. म्हणजे जेथे जेथे ते बसत आलेले आहेत तिथं तिथं त्यांनी मंदिर अशी बांधलेली आहेत. हे पहा, इथं त्यांचं आणखीन एक मंदिर आहे व त्यांची घोडीसुद्धा, देवाची घोडीसुद्धा इथे वाड्यामध्ये आहेत. खूप लांबून लांबून लोक अमावास्येला येतात. गर्दी असल्यामुळे रांगेतून दर्शन होतं. नाथांच्या अमावास्या केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. हे पहा, देवाची मूर्ती किती छान दिसत आहे. चला तर मी तुम्हाला देवाची घोडी दाखवते. हे पहा, अशा प्रकारे देवाची घोडे आहेत. यात्रेच्या वेळी त्यांना बाहेर काढलं जातं व सजवून वगैरे यात्रेतनं देवाचा सबिना निघतो. ही नाथांची बहीण आहे. नाथांच्या बहिणीचं हे मंदिर आहे. भागुबाई असं त्या देवीचं नाव आहे. तसेच इथे एक महादेवाची पिंड होती. आत्ता आम्ही घुमट म्हणून जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जात आहे. एक जण आधी घुमटात येऊन मग खडकाला जातात, पण आम्ही डायरेक्ट खडकाला येतो व नंतरनं घुमटामध्ये जातो. घुमट म्हणजे नाथांची समाधी आहे येथे. येथे एक वडा आहे. त्या वड्यात पाय धुवून मगच मंदिरात जावं लागतं. चिंचेची झाडं तर खूप आहेत इथं. हे पहा, आणि खूप जुनी झाडं आहेत सर्व. खूप शांत वाटतं इथं आल्यावर. असं वाटतं की इथून जाऊ नये व इथं आल्यावर सर्व कंटाळा, टेन्शन सर्व काही जातं. त्यामुळे महिन्यातून एकदा आम्ही अमावास्येला इथे येतोच. हे पहा, अशा पद्धतीने वडा आहे. या वड्यातूनच जावं लागतं वर मंदिराकडे. आपण आता वड्यातनं वर आलेला आहे. समोर दिसत आहे ते मंदिर आहे. दर अमावास्येला इथे पण महाप्रसाद असतो. वरती पण असतो व इथे पण महाप्रसाद असतो. तसेच इथे आंबील पण असते. इथले आंबील तर खूप चव लागते. आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे व प्रशस्त आहे. हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठा असं मंदिराचा आवारा आहे तो. याला घुमट म्हणतात. असं गोल फेरी काढायची आहे मंदिराला. संध्याकाळी 6 वाजता येथे आरती असते. खूप छान वाटतं आरतीला पण. आता आमचं खडकावरचं व घुमटातलं दोन्हीही दर्शन झालेलं आहे. इथे पण आम्ही कापूर, साखर वगैरे लावून दर्शन घेतलेलं आहे.
आता आम्ही बाहेर आलेलो आहे. आता थोडी आंबील प्यायची व घरी निघायचं. हे पहा, आता आम्ही थोडी आंबील पिणार आहे व घरी निघणार आहे. चला तर आता आम्ही घरी निघत आहोत. ही कमान आहे त्या घुमटाची. हे पहा, ही आप्पाच्या वाडीची कमान आहे. समोर दिसत आहे तो हायवे आहे. NH4 हायवे आहे तो. चला तर आपण कागलला निघूया. मैत्रिणींनो, आप्पाच्या वाडीची जी कमान दिसते व जो हायवेचा बोगदा आहे, त्या बोगद्याच्या इकडे आप्पाची वाडी व त्या बाजूला आडे हे गाव आहे. आडे या गावामध्ये सुद्धा दत्तांचं खूप मोठं देवस्थान आहे. जो बोगदा दिसतो त्या बोगद्याच्या पलीकडे जो डोंगर दिसतो तो आडीचा डोंगर आहे. जसं आप्पाच्या वाडीला अमावास्येला गर्दी असते, तसं आडीला पौर्णिमेला खूप गर्दी असते. खूप लांबून लांबून भक्त आडीला सुद्धा येतात. तेही जागृत देवस्थान आहे. आप्पाच्या वाडीला येणारे लोक आडीही करून जातात. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आप्पाची वाडी श्री हलसिद्धनाथांचं दर्शन घडवून आणलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.